भावानं धुरंधर 1 पिक्चर बनवताना का नाही आदित्य धरनं एक लय मोठी चूक केली आणि त्याचा लय मोठा फटका बसला होता त्यांना. पण ती चूक त्याने आता धुरंधर 2 मध्ये ही सुधारली. ती कुठली चूक आहे माहिती आहे का तुम्हाला? धुरंधर 1 हा पिक्चर फक्त हिंदी भाषेत रिलीज झाला होता. तो पॅन इंडिया रिलीज व्हायला नव्हता, म्हणजे साऊथच्या कुठल्या लँग्वेजमध्ये रिलीज व्हायला नव्हता. पण धुरंधर 2 त्यांनी ही चूक सुधारली आणि तो बघा हिंदी बरोबरच त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नडा या भाषेत रिलीज झाला. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झालाय माहिती आहे काय? धुरंधर 1चं हे लाईफ टाईम कलेक्शन होतं जवळजवळ 1300 कोटी रुपये आणि धुरंधर 2नं हे फक्त 13 दिवसातच आता 1300 कोटीचा आकडा पारच केलाय. तर आता ते पुढं चालेल तर तो अक्षरशः म्हणजे बाहुबली, पुष्पा, RRR याची सगळे रेकॉर्ड मोडून आणि शेवटी दंगलचा पण रेकॉर्ड मोडणारच आहे असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला वाटते का दंगलचा रेकॉर्ड तो मोडल का? दंगलचं फेक कलेक्शन चायनावालं होतं ती एक वेगळी गोष्ट आहे सोडा, पण ते रेकॉर्ड मोडल का नाही काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा.